आपण जेव्हा झोप घेतो तर झोप ही अत्यंत सुखद अनुभूती आहे. दररोज आपण शांत झोपतो, त्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते, सुख मिळते. पण समाधी किंवा ध्यान हे त्याच्याही पेक्षा जास्त सुख देणारं आहे. मग त्यासाठी आपण जर दररोज ध्यान केलं तर आपल्याला सुखाची जी अनुभूती आहे ती अजून जास्त प्रमाणामध्ये होते. कारण काय आहे की समाधीमध्ये विश्राम मिळतो आणि झोपेमध्ये सुद्धा आपल्याला विश्राम मिळतो. पण समाधीमध्ये आपण सजगता असते आणि सजगतापूर्वक विश्राम स्थिती म्हणजे आपली समाधीस्थ स्थिती असते. आणि त्यावेळेस आपलं जे मन आहे ते आपल्या चेतनेमध्ये, आपल्या आत्म्यामध्ये ज्ञानपूर्वक स्थित झालेलं असतं. पण हे सगळं करत असताना, ही विश्राम स्थिती असताना सुद्धा जर तुम्हाला वाटलं की मी कोणीतरी आहे की नाही, मग मी कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे, किंवा मी अजून कुठल्या पदवीचा आहे, असं जर तुम्हाला ते अनुभव येत असेल तर तुम्ही मुक्त नाहीये. मग कुठंतरी तुमचं हे अडकायलंय. ह्या विश्वाच्या गर्तेमध्ये तुम्ही अडकलेला आहात. तर त्यावेळेस काय सांगते गुरुदेव की विश्व, स्व म्हणजे काय? जे आधी होतं, जे आत्ता आहे आणि पुढे राहणार आहे, ते स्व. आणि विश्व म्हणजे काय? हे विशेष रूपानं अस्तित्वात आहे, म्हणून त्याला आपण विश्व असं म्हणतो. आणि ह्या विश्वाकडे जेव्हा आपण जीवन जगतो तर त्यावेळेस आपल्याला काही अनुभूती होतात. तर जेव्हा आपल्या आतमध्ये आपण श्रिंक झाल्यासारखं किंवा आपण संकुचित झाल्यासारखी जेव्हा अनुभूती येते तेव्हा आपण दुःखी असतो. आणि जेव्हा विस्फारित झाल्यासारखं, विस्तार झाल्यासारखी जेव्हा अनुभूती येते तेव्हा आपण सुखी असतो. आणि हे सगळं कशाचं आहे? मनाचं आहे. मन संकुचित होते, मन विस्फारित होते. पण ह्या ठिकाणी मुक्तीचा अनुभव घेत असताना आपल्याला काय सांगितलेलं आहे की ह्याच्याही पेक्षा वेगळे तुम्ही आहात. हे सगळं जे आहे ते हे मनामध्ये होत असते. आणि मन म्हणजे मी नाहीये, त्यापेक्षा वेगळा मी आहे, ही अनुभूती येणं महत्वाचं आहे. नाही तर काय होते, जनरली आपण काय करतो, समजा काही सुख भोगायचं असेल किंवा कुठलं चांगलं काम आपण केलेलं असेल तर लगेच काय म्हणतो, मी केलं म्हणतो की नाही आपण, म्हणतो ना. कुणी केलं? मी केलं. आणि काय बिघडलं तर ईश्वरानं, भगवान ने किया, उसलिए हो गया, हमने तो कुछ नहीं किया, आम्ही तर काही केलं नाही. म्हणजेच करता पण स्वतःकडे, आणि जेव्हा काही बिघडलं तर मग ते ईश्वराकडे. तर असं आहे का? नाहीये असं. मग तुम्ही करताही नाही आहेत तर भोगता पण नाही. करता पण घ्यायचं, आणि भोगण्याची वेळ आली तेव्हा मग ईश्वराची आठवण करायची, है ना. ही जी आपली सवय आहे, ही सवय जेव्हा आपली बदलते आणि जेव्हा आपल्याला ती अनुभूती येते की ह्या सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी आतमध्ये आहे, तो मी आहे. आणि तो काय करतो? साक्षी रूप आहे. ह्या सगळ्यांचा तो साक्षी आहे. मग मी केलं नाही
तर मी भोगणार पण नाहीये. तर मग हे करणं आणि भोगणं कुणाचं आहे? तर हे मनाचं आहे. हे कुठे आहे? मनात आहे. आणि जेव्हा आपण नमन होतो, म्हणजे मन आपलं पूर्ण चेतनेमध्ये स्थित होऊन जाते, तिथे चेतनेमध्ये एकात्म होऊन जाते, तर त्यावेळेस मी कोण राहतो? माझ्यातला मी नाहीये, माझ्यातला अहंकार पण नाहीये. आणि मग तिथे आपल्याला अनुभूती येते मुक्ततेची, मोक्षाची अनुभूती त्या ठिकाणी येते. आणि ह्याला तुम्हाला फार काही दिवस लागतील, खूप दिवस तुम्हाला करावं लागेल, साधना करावी लागेल, त्यानंतर मेडिटेशन करावं लागेल, त्याच्यानंतर सेवा करावी लागेल, सत्संग करावं लागेल, तर मग कुठं जाऊन हे होईल, असं आहे का? नाही. तर या क्षणी, म्हणजे ह्या वेळेस जेव्हा तुम्ही हे अनुभूती घ्याल, त्या क्षणी तुम्ही मुक्त आहात. मग आता प्रश्न काय येतो? मी मुक्त आहे, मी धर्म नाहीये, त्याच्यानंतर मी सुखी सुख करता नाहीये, दुःख करता नाहीये, कुठलाच नाहीये, तर मग हे सगळं सोडून देऊन बाजूला बसायचं का? तर नाही, बाजूला बसायचं नाही. तर हे जे काय होत आहे, ह्याचा मी साक्षी आहे. ही अनुभूती आपल्यामध्ये सातत्यानं असेल, तर मग आपण मुक्त आहोत, मग आपण मोक्ष आहोत. मुक्तीची अनुभूती आपल्याला त्यावेळेस येईल. मग हे जाणून घ्यायचं आपल्याला, की हे जे काही चाललेलं आहे ह्या विश्वामध्ये, तर तो मी नाहीये. हा, माझ्यामुळं चाललेलं आहे की नाही? शरीर माझं आहे, परंतु शरीर म्हणजे मी नाही. ही सूक्ष्मता जेव्हा आपल्या लक्षात येते, तेव्हा या विश्वातलं सगळं जे जे काही चाललेलं आहे, त्याच्यामध्ये आपण साक्षी रूपानं आपण हे सगळं बघू शकतो. तर महत्वाचं काय आहे? मी, शरीर माझं आहे, परंतु शरीर म्हणजे मी नाहीये. है की नाही? हे जेव्हा आपल्याला अनुभवानं येईल, आणि हे येण्यासाठी आपल्याला जे जे काही करावं लागते, आहे की नाही, तर तो विश्वाचा धर्म आहे. त्यानुसार आपल्याला ते करावं लागते. शरीराचा धर्म आहे. आपण जे दररोजच्या जीवनामध्ये जे जे काही करतो, आपण जे काही कर्म करतो, आपण करता पण न घेता जे कर्म करतो आपण, तर ते कर्म जे आहेत